जा आणि देवाला काहीतरी करायला सांग. तू म्हणतोस की भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहेस, तर आता जा आणि प्रार्थना कर. हे वक्तव्य आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश गवई यांनी हे उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तराची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झालीय. अनेकांनी गवईंच्या उत्तराला हिंदू विरोधी म्हटलंय. या वक्तव्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपलं वक्तव्य तत्काळ मागे घ्यावं अशी मागणी जोर धरू लागलीय. विनीत जिंदाल नावाच्या एका वकिलानं तर सरन्यायाधीशांनी भगवान विष्णूबाबत केलेलं वक्तव्य तत्काळ मागे घ्यावं अशी मागणी करणारे एक पत्र लिहिलंय. या पत्राची कॉपी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही पाठवलीय. काय आहे संपूर्ण प्रकरण? सरन्यायाधीश गवई यांनी कोणत्या याचिकेवर सुनावणी करताना हे वक्तव्य केलं? त्याला एवढा विरोध का होतोय? सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आधी न्यायाधीश गवई यांनी ज्या याचिकेवर उत्तर देताना हे वक्तव्य केलं, ती याचिका काय आहे ते पाहू. मध्य प्रदेशातलं प्रसिद्ध खजुराहो मंदिर हे युनेस्कोचं जागतिक वारसा आहे. या मंदिर परिसरातल्या जावरी मंदिरात भगवान विष्णूची 7 फूट उंच मूर्ती आहे. मात्र या मूर्तीचा मस्तकाचा भाग तुटलेला आहे. राकेश दलाल नावाच्या एका व्यक्तीनं ही खराब झालेली भगवान विष्णूची मूर्ती बदलण्याची आणि तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याची मागणी केली आहे. तशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की देवाची मूर्ती तुटलेली असल्यामुळे भक्त तिथे पूजा करू शकत नाहीत. भक्तांच्या पूजा करण्याचे अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी न्यायालयानं यात हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. या संदर्भात सरकार, गृह मंत्रालय आणि पुरातत्व विभागाला वारंवार निवेदन दिलं होतं, पण अजून यावर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. मध्य प्रदेशातलं खजुराहो मंदिर हे कोरीव शिल्पकलेसाठी जगभरात ओळखलं जातं. इसवी सन 1075 ते 1100च्या दरम्यान चंदेल राजवंशाच्या काळात हे मंदिर बांधण्यात आलं होतं. इथल्या जावरी मंदिरात साधारण 7 फूट उंचीची ही भगवान विष्णूंची मूर्ती आहे, पण ती आता जीर्ण अवस्थेत आहे. मूर्तीचा मस्तकाचा आणि शरीराचा काही भाग तुटलेल्या स्थितीत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मुघलांच्या आक्रमणादरम्यान या मूर्तीची अशी अवस्था झाली आहे. आता तिच्या दुरुस्तीची मागणी करणाऱ्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश गवई यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आणि त्यामुळे कसा वाद सुरू झाला ते पाहू. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली ही याचिका सुनावणीसाठी सरन्यायाधीश गवई आणि न्यायाधीश के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर आली होती. मात्र न्यायाधीश गवईंनी याचिकेची दखल घेण्यास नकार दिला. हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नसून ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाराखाली येतं असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी न्यायाधीश गवई यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून आता हा वाद सुरू झालाय. ते याचिकाकर्त्यास उद्देशून म्हणाले की ही पूर्णपणे पब्लिसिटीसाठी केलेली याचिका आहे. जा आणि देवाला स्वतः काहीतरी करायला सांगा. आपण भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहोत असं तुम्ही म्हणताय, तर तुम्हीच प्रार्थना आणि ध्यान करा. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या मूर्तीचा फोटो दाखवत सांगितलं की मूर्तीचं शिर तुटलेलं आहे आणि त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे. मात्र न्यायालयानं यावर स्पष्ट केलं की खजुराहोतली मंदिरं ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या म्हणजेच ASIच्या अधिकाराखाली आहेत. हा एक पुरातत्वीय वारसा आहे. अशा पद्धतीनं मूर्ती बदलणं किंवा नवी बसवणं हे ASIच्या नियमानुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय. न्यायाधीश गवई म्हणाले की तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल तर तिथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे, त्याची पूजा करा, असं म्हणून शेवटी खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सरन्यायाधीश गवई यांच्या या उत्तरावरून आता त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झालीय. सोशल मीडियावरून गवई यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप केले जात आहेत. विनीत जिंदाल नावाच्या एका वकिलानं या संदर्भात सरन्यायाधीशांनाच एक पत्र लिहिलंय. या पत्राविषयी त्यांनी माहिती देताना ते म्हणतात आहेत की सनातन धर्माचा अनुयायी म्हणून मी भारताचे माननीय सरन्यायाधीश BR गवई यांना पत्र पाठवलंय. या पत्रात मी त्यांना भगवान विष्णू आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे त्यांचे वक्तव्य तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. या पत्राची एक प्रत राष्ट्रपतींनाही पाठवण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती हे गांभीर्यानं घेतील आणि भारतातल्या प्रत्येक धर्माची प्रतिष्ठा राखतील अशी मला आशा वाटते. आता अशा प्रकरणांमध्ये पुरातत्व खात्याचे नियम काय सांगतात तर ASRच्या नियमानुसार कोणत्याही संरक्षित मंदिर किंवा स्मारकातल्या तुटलेल्या मूर्ती बदलण्यास मनाई आहे. यामागचं कारण म्हणजे अशा मूर्तींची पुरातनता जपणं. ASIच्या नियमानुसार तुटलेल्या मूर्तींना सुद्धा इतिहास आणि वारसाचा भाग मानलं जातं. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळांनाही हेच तत्त्व लागू होतं. खराब झालेली कोणतीही मूर्ती किंवा ढाळचा बदलण्याऐवजी तिचं फक्त संवर्धन केलं जातं. खजुराहो जागतिक वारसास्थळ आहे, त्यामुळे तिथे कोणताही बदल करण्यासाठी केवळ भारत सरकारचीच नाही तर युनेस्कोचीही मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणी भारत सरकार सुद्धा काहीच करू शकणार नाही. आता खजुराहोच्या मंदिराबाबत जी मागणी झाली तशा प्रकारची मागणी पहिल्यांदाच झाली आहे का तर नाही. यापूर्वीही इतर ऐतिहासिक स्थळांसाठी अशा मागण्या झाल्यात. मात्र ASIने प्रत्येक वेळी याला विरोध केलाय. वारसाचं मूल्य हे त्याच्या ओरिजिनॅलिटीत असतं असं ASIचं म्हणणं आहे.
खजुराहातल्या या भगवान विष्णूंच्या या 7 फूट उंचीच्या मूर्तीलाही हेच तत्व लागू होतं. पण यावेळी ही मागणी फेटाळताना सरन्यायाधीश गवई यांनी जे